स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। आणि अशा इतर वेगवेगळ्या समित्या त्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या होत्या। एका शब्दाचा त्या ठिकाणी किस काढण्यात आला। सुरुवातीला 389 सदस्य होते, नंतर 299 सदस्य पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर शिल्लक राहिले आणि त्यांनी अतिशय अभ्यास करून विचारपूर्वक हे संविधान जे आहे ते निर्माण केलेलं आहे। भारतातल्या लोकांना त्यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य देण्याची हमी जी आहे ती या संविधानामध्ये दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते। तर या संविधानाला कोणालाही धक्का लावता येत नाही मित्रांनो, परंतु काही काळापूर्वी असं झालं की सगळे भरपूर चालू झाले। काही लोकांनी याचिकाही टाकल्या, त्याच्यामध्ये संविधानातले 2 शब्द आहेत, एक समाजवादी आणि दुसरा धर्मनिरपेक्ष। या शब्दांवर काही वकिलांनी आक्षेप घेतला आणि एक याचिका टाकली सुप्रीम कोर्टमध्ये। तिचा कालच निकाल आला आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं हे दोनही शब्द संविधानातून अजिबात हटवता येणार नाही। धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हा या लोकशाहीचा गाभा आहे, संविधानाचा गाभा आहे आणि तो तसाच ठेवला गेला। म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट जी आहे ती कुणालाही बिघडवता येणार नाही अशा प्रकारची तरतूद या संविधानामध्ये केली आहे। आणि हे संविधान कोणी तयार केलंय तर आम्ही भारताचे लोक। या संविधानाची सुरुवातच आपण भारताचे लोक आणि कुणाला अर्पण केलंय तर आम्ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत। कुणाला करत आहोत? लोकांना। तर अशा प्रकारे हे संविधान जगातलं सर्वात उत्कृष्ट संविधान आहे। आणि आपण जी आता थोड्या वेळापूर्वी जी प्रास्ताविका म्हटली ही काय आहे? हे संपूर्ण संविधानाचं सार आहे आणि त्या संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेली सगळी मूल्य जी आहे या प्रास्ताविकेमध्ये आपल्याला दिसतात। तर अशी प्रास्ताविका जी आहे तिच्यावरूनच आपल्याला हे संविधान नेमकं काय असेल त्याच्यामध्ये त्याचा एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी आढावा या ठिकाणी मिळतो। अशा प्रकारचं हे भारताचं संविधान जगातल्या अनेक देशांचा अभ्यास करून या सगळ्या तज्ञ लोकांनी बनवलेलं आहे। जगातल्या सगळ्या लोकशाही देशांमधील चांगली तत्व जी आहे या संविधानामध्ये समाविष्ट करून जी आपल्याला दिलेली आहे त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण नीटपणे पार पाडावं यासाठीच संविधान दिन जो आहे तो 26 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो। आपल्याही विद्यालयामध्ये आपण या ठिकाणी तो साजरा करतोय। थोड्याच वेळापूर्वी आपण प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे। संविधानाच्या संदर्भातली जी काही थोडक्यात माहिती व्यक्त करण्याची संधी मला या ठिकाणी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद।